आणि लफडा झाला. ट्रेन सगळ्या स्टेशनला थांबली आणि ज्या 2 स्टेशनला थांबायला पाहिजे होती आम्ही नायगावला खेळा गेले. काय पोरगी आहे उचल. ती पण ट्रेन गेली तर मग घरी येऊ. नमस्कार मंडळी, मी प्रकाश बेडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आम्ही निघालोत एका जर्नीसाठी. कुठं चाललो ते पुढे समजेलच. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. जर्किन आणायला गेली आहे, इथं बॅग ठेवली तर कायरा बसली आहे. ही आयव आली ना तर कायराला काय वाटलं ही मोठी आहे, तर कायरा तिच्याकडे अशी उठून बघायला लागली. जवळ निरखून बघत होती. है ना कायरा, है ना. मी तर नवघा स्टेशनला आलो होतो आणि आतमध्ये जाऊन आलो आहे आणि लफडा झाला. ट्रेन एका मिनटासाठी चुकली. रिक्षावाला डिम भेटला, त्याला बोलते मी फास्ट घे थोडी फास्ट घे, तरी 30-40च्या स्पीडला हाणली आणि एका मिनटासाठी आमची ट्रेन घालवली. जवळपास कोपरलीवरनं आम्ही 2 वाजून 3 मिनटांनी निघलो होतो आणि 2:20-17 मिनटं लावली. ट्रॅफिक पण नव्हती. काय लफडा झाला आहे. आता जैन पेठेला जायचं आहे. इथं आता आलो, तिथं रश्मी दमली धावून पायऱ्या उतरून. आता चाललो आम्ही जैन पेठेला. बघूया आता ट्रेन भेटते का. ती पण ट्रेन गेली तर मग घरी येऊ. दमलो चालून. मम्मी जाम दमली आणि त्याच्या पाठीमाग कायरा. चल ये, येते तिला मजा येते. ये चला नवघरवर ना. आता काय ऑप्शन आहे, तसा जसा जो भेटेल तसं जायचं आहे. हे असं नेहमी होतं आमच्यासोबत. ठीक आहे, हीच प्रवासाची मजा आहे. जुईनगरला पोचलो. जबरदस्त फास्ट पोचवला. जवळजवळ 20 मिनटात जुईनगर. भेंडी कोपरली ते नवघर नाही 20 मिनटात आणता आलं याला. काय कायरा, चला. नाही तर काय ना, काय कायरा. हां आत्ता येईल ना. हां चला आता इथून पनवेल. अख्खी बॉटल पिली, संपवली, आता टाकली. काय पोरगी आहे उचल. 3:38ची ट्रेन आहे. 4:05ला पोचणार आहे आणि पनवेलवरनं 4:15ची ट्रेन आहे. पुन्हा एकदा असा कट टू कट पोचणार आहोत. बघूया काय होतं. पूर्ण एकदम थ्रिल निर्माण झालं आहे. घरातून निघल्यापासून थ्रिल. इथून परत इथं पोचलं. नशीब आता ही जो इको होती त्याने फास्ट पोचवलं. 4:05 झालेत आणि पनवेलला पोचलोत. आता 4:15ला ट्रेन सुटणार आहे आणि आम्ही चालतोय. कायरा कुठे चाललो आपण, कुठे चाललो. मामाकडे ना. ओके चला. फायनली ट्रेन भेटली. बॅग ठेवल्यात आणि बाहेर आलोत. रश्मीच्या या शूजमुळं सगळा लफडा झाला आहे. हिने जुने शूज घातले, तिचे लागत होते, त्याच्यामुळं आमची पहिली ट्रेन चुकली. हिला काय पायऱ्या चढता नाही आलं. ठीक आहे, अशा छोट्या मिस्टेक असतात ज्या ट्रॅव्हलमध्ये आपल्याला असा डिले करू शकतात, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आता 5-10 मिनटात ट्रेन सुटेल. हां सुखरूप. सो फार सो गुड. 4:27 झाले, ट्रेन सुटली. आता रश्मीने खाऊ काढला आहे. खाऊ खातात. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतं आहे. जवळपास 11:30चा टायमिंग आहे कुडालचा. खूप दिवसानंतर पंचगंधाने कॉलेजला असताना गेलो होतो, त्याच्यानंतर आता बरं 7-8 वर्ष झाली गेलो नाही ह्या ट्रेनमध्ये. कायराची मजा आहे, अक्का पोरीची मजा आहे. वाव बापरे. काहीच बघा, कायराने मला कसं मांडीवर घेतलं आहे. वाव बाबू डोका दाब दाब ते नको. ते भू आहे. कायरा आमची ब्लॉगिंग करते. वाव कायराने काहीच कॅमेरा पकडलाय. वाव माझा कॅमेरामॅन मला भेटलेला आहे. कायराला आलेली आहे मस्ती. कायरा थोड्या वेळात मम्मीचा मार खाणार आहे, कारण मम्मी आता थोडी वैतागलेली आहे. कायराने जाम तिला त्रास दिला. हे बघा कायरा फटका खाशील, गप्प बस. आता कायरा थोडं समजायला लागलं आहे आणि कायरा विंडोची जर्नी एन्जॉय करते. हां कर तू कर एन्जॉय कर, डिस्टर्ब नाही करत ते.
ओके ये 6 वाजलेत आणि माणगावला पोचलोय. मस्त 1.5 तासात पोचवला. मस्त कवर केलाय. आता बघूया. हां ये या रे. आम्ही नायगावला खेळा गेलोय. हां आमचा आयकॉन, मी दुसरा आयकॉन, तिसरा आयकॉन. जिंकलो का नाही? महेश हरलो पहिल्या राऊंडला हरलो. पण नेक्स्ट टाइम आमचा गावाला मॅच आहे. आम्ही प्रयत्न करू 1 नंबर काढायचा. ठीक आहे. चॅनलचं नाव काय? प्रकाश पाटील. आमचं नाव आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ आंबवली सोनाली कोट. ओके माणगावचं आहे. नाही ओके चल बाय प्रकाश पाटील. ओके हे काय रे दादा होते ना टाटा करून गेले ना. हां चला आता आपली ट्रेन सुटणार आहे. चला आतमध्ये जाऊया. माणगाववरनं लगेच 2 मिनिटात सुटली. जनरलची जास्त पब्लिक होती आणि ही आमची कायरा कंटाळली होती. तिला मस्त ब्रेक भेटला ना. ट्रेन क्रॉसिंगला थांबलेली आहे. मस्त झोप काढली. आता 1 अर्धा तास काढली असेल काय तर माहीत नाही किती टाईम झाला आहे. तर बाहेर थोडा रिलॅक्स. कायरा पण झोपली. सकाळ नाईटवरनं आलो आहे ना. झोप नव्हती झाली. थोडी झोप काढ. किती टाईम झाला आता 6:44 झाला. जवळपास अर्धा तास झोप काढली मस्तपैकी. विलेरेला पोचले. विलेरे 7:30 झाले आणि आता 6 वाजल्यापासून जवळपास 1.5 तास झाला आहे. ट्रेन जाम स्लो चालू आहे. ते महत्त्वाचं हे आहे बरं आहे. कायरा झोपलेली आहे. टेन्शन नाही. आता बघूया. मला असं वाटतं थोडासा आता उशीर झाला. म्हणजे थोडा डिले झाला आहे. 12 वाजतील पोच. कळवणी बुद्रुक म्हणून स्टेशन आहे. आता जवळपास 2-3 क्रॉसिंग लागल्यात लागोपाठ. त्याच्यामुळं 1.5 तास गेला आहे. बाहेर आलो. खेडला पोचलो होत 1 तास लेट आहे ट्रेन. कायरा आहे. समीक्षाचा कॉल आला आहे. चालू आहे. कायरा आणि आम्ही बाहेर आलोत. खेडला आली ट्रेन थांबली आणि इथं पण क्रॉसिंग. वैताग दिला आहे क्रॉसिंग करून. आता इथं पण 15-20 मिनटं झाली आणि मम्मी आहे इथे. जवळपास 1 तास ट्रेन लेट झाली आहे आणि मी आलो म्हटलं तर इथं काहीतरी खाया बियाला भेटेल. तर इथं आमचा डबा आहे एकदम पुढच्या साईडला आणि दुकानं आहेत तिकडं पुढं. तर काय खायला पण नाही भेटला. मला आता एवढं माहीत असतं की तेवढी थांबणार आहे तर गेलो असतो. सध्या प्लॅनिंग चालू आहे घरी पोचल्यावर खायला. कारण आता जायला आम्हाला किती जवळपास 12-12:30 होते 100%. 11:30 टायमिंग होतं. 1 तास अशीच लेट आहे. बघूया आता किती कवर केला तर. टारा सलीला जायचं मामाच्या गावाला. आता आम्हाला लागल्यात भुका. 8-8:30 होत आले आणि ही घसरली आता कलिंगडावर परत. अख्खा डबा संपवला. डेंजर. फेवरेट आहे तिचा कलिंगड. चिपळूणला पोचलो. आता बघतो इथं काय दुकान आहे. काहीतरी घेतो चिप्स वगैरे थंडा बिंडा. इथं दुकान आहे. थंडा आणि डायमंड घेतलाय. रिएक्शन बघा. पाहिजे आणि थन्ना नको. दुसऱ्या दुकानात पण आलेलो. इथं पण तेच आयटम आहेत. आता जातो. आता इथं पण क्रॉसिंग. नक्की मत्स्यगंधा आहे की दिवा आहे काय समजत नाही. फुल फायर आहे. चणे, कलिंगड, चिप्स, थंडा आणि आता केळा. हां नुसती खाते बस. आणि ते प्रवासात दिला नुसता खायला पाहिजे. 9:30 वाजले आता आणि आता आम्ही चिपळूण सोडलाय. रत्नागिरी टूवर चाललो. 9:45 झालेत आणि जेवायला घेतलंय. मच्छी आणलेली आहे असा डबा भरून मस्त. चला जेवून घेतो. भूक जाम लागलेली आहे. कायराचा खेळ चालू आहे. काय करतेस? जेवण आलोय आणि आता दरवाजावर आलो. इथं थोडे दिवस मजा घेतो. ठीक आहे. भूक लागलेत. कणकवली क्रॉस केला. आम्हाला वाटलं कणकवलीला थांबेल. जाऊ दे. चला आता डायरेक्ट. आता काय रश्मी आता कुठं पुढं. ट्रेन सगळ्या स्टेशनला थांबली. हां आणि ज्या 2 स्टेशनला थांबायला पाहिजे होते त्याच स्टेशनला थांबले नाही. 1:15 वाजलाय. 1:15 वाजता ब्लॉगिंग. आणि ही ट्रेन एवढी डेंजर आहे की ज्या 2 स्टेशनला ट्रेन थांबायला होती त्या स्टेशनला थांबली नाही. म्हणजे कणकवली तिथं पण थांबली नाही क्रॉसिंगला आणि ओरसला पण थांबली नाही. डायरेक्ट कुडालला जो स्टेशन आहे तिथंच. आता ओरसला इथं कुडालला तेजस येतोय. कायरा उठलेली आहे. झोप झालेली आहे बाबूची. मामा आला. हां
रात्री 2 वाजता पण बोलते मामा. चला पोचलो बाबा, उतरलो एकदाचा. एक्साइटमेंट बघ कायराची. हा? खाली उतरव तिला. चलो चलो. रात्री 1:30 वाजता कायरा, फुल एक्साइटमेंट. चला बाबा पोचलो. हा, जाम लेट झाली ट्रेन, पण ठीक आहे आता काय एवढं वाटलं नाही. मला काय वाटलं नाही कारण कंटिन्यू मी लास्ट 2 नाईटला होतो ना, त्याच्यामुळे काय एवढी झोप यायची काही विषय येत नाही. हे कुडाल मस्त केलं ना, हे बाहेरचा मस्त केला. कुडालला आता कॉलेजला असताना आलो होतो तेव्हापासून आता कायराला मामा भेटला कपलात. मस्त केला इथं पण. ओके ओके जाऊ दे चल, काय विषय नाही त्याच्या. बरं झालं त्यांनी आता काय गावला नसतं रात्री. गावला असता रिक्षा भाड्याने. मामा मला क्रेटा घेऊन कायरा मॅडम पुढे बसलेत. कायरा पोचलेले आहे काय का? चला पोचलो सुकवाडला. पेपर लाव गेला मग मामा सांगलेला काल सांग म्हणून सांगला. मजा आहे. आल्या आल्या फ्रॉक भेटली. चला आता फ्रेश होऊन झोपतो. कायराची मजा आहे आता. कायरा खेळत बसेल. चेंज झाला ना घराचा, परत प्लॅन चेंज झाला. जेवढ्या वेळेला तेवढ्या वेळेला प्लॅन चेंज होतो. आर्किटेक्ट गुरुमिला कायरा काय झोपणार नाही बघ, एकदम फ्रेश. चला हा ब्लॉग आपण इकडे सेंड करूया. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.